नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व. मी सुरेखा आणि तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी CTM म्हणजे क्लिन्झिंग टोनर आणि मॉइश्चरायझर कसं करायचं ते मी सांगणार आहे. मी माझ्या स्किनच्या अकॉर्डिंग सांगणार आहे. तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला तुमचा स्किन टाईप माहिती पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सकाळी उठल्यावर एक स्वच्छ पाण्याने तोंड धुवून घ्यायचे आणि आपला एका टिश्यू घेऊन अर्धा तास वेट केल्यानंतर बघायचं आहे की तुमच्या स्किन अशी ड्रायनेस फील होते का, असं तुमचा चेहरा खूप जास्त ओढतोय का. ओढला असेल तर तुमची स्किन टाईप जी आहे ती ड्राय आहे. आणि जर तुमची स्किनला फक्त मध्ये असं टी झोनलाच फक्त घाम येतो, असं ऑइली जाणवते आणि साईडला जो तुमचा चिकचा एरिया आहे तो ड्राय आहे, तर तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे. आणि थर्ड जी आहे, पूर्ण स्किनला ऑइल येतो आहे, म्हणजे टी झोनला पूर्ण याला. तर फर्स्ट स्टेप आहे आपली क्लिन्झिंगसाठी आपण घेतो आहे जॉयचा फेसवॉश. मी जॉयचा फेसवॉश घेतला आहे. तुम्ही नॉर्मल सोपही वापरू शकता किंवा तुम्ही जो वापरता तोही वापरू शकता. हा जो आहे तो वॉटर बेस्ड आहे आणि जेल फॉर्ममध्ये येतो. खूप सॉफ्ट आहे आणि खूप छान असं फ्रूट स्क्रबसारखा एकदम सुगंध वगैरे खूप व्यवस्थित आहे. सो तुम्हाला जर आवडेल तर तुम्ही ट्राय करू शकता किंवा तुम्ही जो वापरता तेही वापरू शकता. मी जस्ट दाखवते, बाकी ते तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, खूप सॉफ्ट आहे आणि स्ट्रक्चर खूप वॉटर आपलं जे ऑइली आहे ना स्किन ती रिमूव्ह करण्यासाठी खूप छान आहे. आता सेकंड स्टेप आहे टोनिंग. आपले ओपन पोर्स होतात तर ते पोर्स बंद असं नाही म्हणता येणार, पण थोड्या वेळासाठी क्लोज होतात. सो ते तुम्ही घेऊ त्याच्यासाठी मी घेते आपलं रोज वॉटर. हा एक नॅचरल टोनर आहे, तो तुम्ही नक्की वापरा. नाही तुम्हाला जर हा वापरायला नाही आवडत आहे तर तुम्ही दुसरं स्टेप घेऊ शकता. त्यासाठी ग्रीन टीचा पॅक, आपण ग्रीन टी पितो ना, ते बाकीचा अर्क जो राहतो त्याच्यामुळे थोडंसं कपभर पाणी घेऊन उकळून एका स्प्रे बॉटलमध्ये ॲड करून ठेवू शकता, तोही तुम्ही वापरू शकता. आणि टोनर वापरताना नेहमी कापसाच्या पोळ्याने वापरत जा, जेणेकरून काय होणार की तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावर आपला तो टोनर आहे जो अप्लाय होऊ शकतो, व्यवस्थित अप्लाय होईल आणि पूर्ण छान असा ग्लो येईल आणि तुमचा चेहरा जो आहे तो ताजा आणि फ्रेश असा दिसेल. ठीक आहे. किंवा टिश्यूनेही वापरू शकता. टिश्यू पेपरवर घेऊन सुद्धा वापरू शकतो, ज्याप्रमाणे मी घेतलं आहे. ओके, आता जर तुम्हाला अजून असे टोनरची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की सांगेल. ओके, आणि आता थर्ड स्टेप आहे मॉइश्चरायझर. हा मी पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर घेतलेला आहे. हा वॉटर बेस्ड आहे. तुम्ही कधीही कुठलाही प्रोडक्ट घेताना ना इन्ग्रेडियंट वाचत जा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला कुठे कसं काय आपल्या स्किनच्या अकॉर्डिंग घ्यायचं आहे. याचं स्ट्रक्चर पण खूप सॉफ्ट आहे आणि हा एकदम क्रीम जेल टाईपमध्ये आहे, म्हणजे असं क्रीम आणि जेल टाईपमध्ये. तो मी तुम्हाला लावून दाखवते आता. हा मॉइश्चरायझर लावल्यावर तुम्हाला खूप हायड्रेट फील होणार आहे. आणि जर तुम्हाला दुसरा वापरायचा असेल तर वापरू शकता, काही असं जबरदस्ती नाही की तुम्ही पॉन्ड्सचाच घ्यावा. मी जस्ट माझं रिझल्ट सेट केलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. ओके, बाय, टाटा, लव यू सो मच.